दुःख आहे, पण त्याच्यासोबत आनंद आणि उत्साह पण आहे. जेवढे मंडळ आमच्याकडे होते त्याच्यातले जे डीजेवर होते त्याच्यातले 30 ते 35% मंडळ हे डीजेवरनं पारंपरिक वादनावर आले. परिवर्तनाला ह्या वर्षीपासून सुरुवात झाली आहे. पुण्याचा हा गणेशोत्सव जे वैभवशाली गणेशोत्सव आहे, पुढच्या 5 ते 6 वर्षात हा 100% डीजे मुक्त होईल. विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण सहभागी झालात. भावूक क्षण आहे, मात्र तेवढाच उत्साही आहे. काय सांगाल? 100% आनंद आहे, उत्साह आहे, पण तेवढं भावुक पण आहे. आपल्यातलाच लाडका बाप्पा हा विसर्जित होईल, त्याच्या घरी जाईल. ज्या क्षणासाठी आम्ही वर्षभर आतुरतेने वाट बघतो आगमन, ते परत 1 वर्ष थांबावं लागेल त्या गोष्टीसाठी. पण दुःख आहे, पण त्याच्यासोबत आनंद आणि उत्साह पण आहे. आणि यंदाचा हा गणेश उत्सव जो आहे तो खरं तर डीजे मुक्त असणारा अशा पद्धतीने तुम्ही त्याची सुरुवात केलेली आहे. काय वाटतंय यंदा तशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मिळेल? 100% जेवढे मंडळ आमच्याकडे होते त्याच्यातले जे डीजेवर होते त्याच्यातले 30 ते 35% मंडळ हे डीजेवरनं पारंपरिक वादनावर आले. त्या सर्व मंडळांचा मी मनापासून आभार मानतो. दुसरी गोष्ट, परिवर्तनाला ह्या वर्षीपासून सुरुवात झाली आहे. पुण्याचा हा गणेशोत्सव जे वैभवशाली गणेशोत्सव आहे, पुढच्या 5 ते 6 वर्षात हा 100% डीजे मुक्त होईल. पुण्याचं वैभवशाली इतिहास किंवा एक परंपरा जी आहे ती परत आणण्यामध्ये पुनीत बालन यांना क्रेडिट दिलं जावं. मला क्रेडिट नाही, ही क्रेडिट सर्व मंडळांना जाईल जो डीजेवरनं पारंपरिक वादनावर येईल. दादा, आता विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाचा 5वा जो गणपती आहे केसरीवाडा आणि ढोल ताशा पथकासोबत पोस्टमन हा देखावा साधला होता. एक आता आपण टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये आहोत, पोस्टकार्ड कालबाह्य झालेले आहे. काय याच्यावर मला वाटतं जे ढोल ताशा पथक असतात, पथकाचं नाव पण माझ्या हिशोबाने स्वराज्य आहे. प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठली पथक हे काहीतरी वेगळी करते. म्हणजे आता पहिल्या दिवशी जी आगमन मिरवणूक होती, आमच्याकडेच एक पथक निमोवीची होते. ते सगळे हेडमास्टर आणि असे आले. ते आजकालचा जो युग आहे हे टोटल सोशल मीडिया आणि डिजिटल युग आहे. आपण विसरलो आज पोस्टकार्ड पाठवणार. तर मला वाटतं कुठेतरी हे आठवण परत की बाबा आम्ही अजून आहे जिवंत, याच्यासाठी त्यांनी ते केलं.